खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांपर्यंत वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं। सोयाबीन तेल 150 वरून 160 रुपये प्रति लिटर, सूर्यफूल तेल 165 वरून 180 रुपये प्रति लिटर, राईस ब्रॅन ऑइल 150 वरून 160 रुपये, करडई तेल 210 वरून 240 रुपये प्रति लिटर पर्यंत पोहोचलंय। आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि वाहतूक खर्चातली वाढ आणि पुरवठा साखळीतले अडथळे यामुळे हे दरवाढ झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। वाढत्या महागाईमुळे गृहिणी, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवरील आर्थिक ताण मात्र वाढत चाललाय आणि शासनानं हस्तक्षेप करून दर नियंत्रणात आणावीत अशी मागणी होते। सचिन जिरे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सचिन, एकीकडे पेट्रोल डिझेलची स्थिती जी जालन्यातून आपल्याला पाहायला मिळाली आणि दुसरीकडे खाद्यतेल, त्यामुळे एकीकडे घराबाहेर सुद्धा तेलाचा प्रॉब्लेम, घराच्या आतही तेलाचा प्रॉब्लेम, प्रकार वेगळे आहेत, एकच कारण महागाई, काय सांगाल? नक्कीच सर, अशीच काही परिस्थिती आहे। घरातही घराबाहेरही तेलाचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे। कारण की आतापर्यंत मागच्या काही दिवस आपण पाहिलं की इंधन टंचाई होती, मात्र आज त्याचा फटका असा बसलेला आहे की जो पुरवठा संभाजीनगर शहराला होतोय, दररोज 100 टन एवढा तेल संभाजीनगरला लागत होता। मात्र पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे जी वाहनांची वाहतूक होते ती कुठेतरी त्यामध्ये गॅप पडला आणि ज्या 100 वाहनं यायची तिथं फक्त 60च वाहन संभाजीनगरमध्ये येत होती। त्याचा फटका असा पडला आहे की दर वाढलेले आहे। सूर्यफूल असेल किंवा इतर पाम तेल असेल, त्याचबरोबर करडी शेंगदाणा तेलमध्ये 10 रुपयापर्यंतची वाढ झालेली आहे। आणि त्याचाच परिणाम असा झाला आहे की आता स्ट्रीट फूडसाठी वापरला जाणारा हा तेल त्या महागल्यामुळे आता स्ट्रीट फूडचे पदार्थ देखील महागण्याची चिन्ह आहे। त्याचबरोबर जे गृहिणी आहेत त्यांचा देखील बजेट कोलमडण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 10 रुपये वाढलेले आहे। अशीच परिस्थिती पुढच्या काळामध्ये जर राहिली तर पुन्हा यामध्ये 5 ते 7 रुपयापर्यंत वाढ होऊ शकते, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।